सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेलं ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणासाठी सर्वांचं एकमत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं। कारण एम्पिरिकल डेटा शिवाय पुढे काहीच होऊ शकत नाही, त्यामुळे अडथळा आता राज्य सरकार कसा पार करणार हेच पाहणं महत्त्वाचं आहे। ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार? सरकार इम्पेरिकल डेटा कसा मिळवणार? केंद्राकडून इम्पेरिकल डेटा का मिळत नाही? डेटा मिळवायला राज्याला किती वेळ लागेल? ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका होणार? इम्पेरिकल डेटाचं काय करणार? राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच ओबीसी आरक्षणाचा वाद चिघळतोय। म्हणून ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। या बैठकीत आरक्षण देण्यावर सर्वांचं एकमत झालंय, ही समाधानाची बाब आहे। पण गाडं अडलंय ते इम्पेरिकल डेटावर, कारण इम्पेरिकल डेटा राज्य सरकारला मिळवावा लागेल, असं विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे म्हणाले। ही जी काही इन्क्वायरी करायची आहे ही ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे। त्या टेस्टचा पहिला भाग जो आहे तो कमिशन गठीत करणे तो आपण पूर्ण केला आहे। त्याचा दुसरा भाग जो आहे तो पॉलिटिकल बॅकवर्डनेसच्या पॅटर्न्समध्ये इन्क्वायरी करणे, हे काम त्या कमिशनला करायचं आहे। आणि त्यातली तिसरी टेस्ट जी आहे ती 50% आहे। त्यामुळे जोपर्यंत कमिशन इम्पेरिकल डेटा तयार करत नाही तोपर्यंत हे आरक्षण परत येऊ शकत नाही, हे मी त्या जजमेंटच्या आधारावर सांगितलं। मात्र हा डेटा केंद्राकडे आहे आणि तो मिळाल्यास राज्याला डेटा मिळवावा लागणार नाहीये, असाही एक मतप्रवाह आहे। शिवाय या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्याचं छगन भुजबळ यांनी देखील स्पष्ट केलंय। तर आपण पहिल्यांदा इथपर्यंत जाऊया किंवा ठीक आहे 50% जे आहे आपण जाऊया, पण मग इम्पेरिकल डाटाचं काय, तो महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्याच्यावर आता परत जे वकील आणि विधिज्ञ जे आहेत ते चर्चा करतील आणि मग येतील। पण 50% आहे ते मान्य करायला पाहिजे असं सगळ्यांचं मत पडेल। ओबीसी समाजाला धक्का देणारा निकाल 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिला होता। या निकालामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं। वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर आणि गोंदिया या 5 जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं। त्या विरोधात महाराष्ट्र सरकारची पुनर्विचार याचिकाही 29 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली। त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% राजकीय आरक्षण मिळणार नाही। यावरून ओबीसी समाज आक्रमक झालाय आणि ओबीसी समाजाच्या हातात हात घालून भाजपानेही थेट निवडणुका न होऊ देण्याची मागणी केली। विरोधी पक्षांचा त्याच्यावर जास्त भर होता। त्याच्या मागे ओबीसीचा कळवळा नसून खरी गोष्ट अशी आहे की त्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका या 5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या काळात पार पडलेल्या होत्या आणि तिथे भाजपची प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी सत्ता आहे। त्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळावी हा मुख्य स्वार्थी हेतू त्याच्या मागे आहे। या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा बनलाय। कोरोनामुळे जनगणना होऊ शकत नाही, मग वेळ आलीच तर राज्य सरकार इम्पेरिकल डेटा कसा जमा करणार, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। सरकार एम्पिरिकल डेटा मिळवणार कसा, या घडीचा मोठा प्रश्न आहे। मुळात केंद्रानं सहकार्य का केलं नाही आणि आता राज्य सरकार कशा पद्धतीने हे काम करणार आहे, दोन्ही प्रश्नचिन्हांमधली ही जी तफावत आहे त्या तफावतीतलं नेमकं उत्तर काय असणार आहे जाणून घेऊयात। आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया या प्रश्नाची काही महत्त्वाची उत्तरं। सर, आज सर्वपक्षीय बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पुन्हा एकदा एम्पिरिकल डेटा मिळवण्यावर शिक्कामोर्तब झाला। नेमकं राज्यात आज कायद्याच्या नजरेतनं काय सुरू आहे या प्रश्नावर?
म्हणजे 2-3 गोष्टी फार म्हणजे भयंकर आणि गंभीर वाटत आहे. पहिली गोष्ट तर जे राज्य सरकार म्हणजे मराठ्यांच्या बाबतीत 50% आरक्षणाच्या संदर्भानं म्हणजे 50% मान्य करत नव्हतं, तेच राज्य सरकार प्रस्तुत तेच याचे मंत्री म्हणजे हे भुजबळ असतील, मंत्री अजित पवार असतील, हे आता असं बोलायला लागले की आम्ही 50%च्या आत. म्हणजेच तुम्ही एका बाजूला सत्य बोलता की दुसऱ्या बाजूला सत्य बोलता हे कळत नाहीये. दुसरी गोष्ट मला हे सांगायची आहे की तुम्ही हा जो म्हणजे जनसंख्येच्या आधारावर हे रिझर्वेशन ओबीसीचं नाहीये. जनसंख्येच्या आधारावर फक्त एससी आणि एसटीचं रिझर्वेशन आहे. ओबीसीचं रिझर्वेशन 50%ची मर्यादा ओलांडून का गेलं होतं? कारण काही जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातीचे आणि जाती जमातीची लोकसंख्या ही एका विशिष्ट मर्यादेच्या वर होती आणि त्याच्यामुळे 50%ची मर्यादा पार गेली होती. याच्यावर कोणाचाही अभ्यास चालू नाहीये. तिसरी गोष्ट मला हे समजत नाहीये की म्हणजे लोकसंख्येचे प्रमाण सांगितल्याच्या नंतर कशा प्रकारे आरक्षण मिळते आणि त्यातले त्यात महत्वाच्या काही गोष्टी सांगतो. छगन भुजबळ साहेब राजकारण शुद्ध करा, परंतु संविधानासोबत गलिच्छ राजकारण करू नका. कुणी सुद्धा, अजित पवार तुम्ही सुद्धा गलिच्छ राजकारण करायचं नाही. कारण हे गलिच्छ राजकारण मराठा आरक्षणात पाहिलं, हे गलिच्छ राजकारण पदोन्नती आरक्षणात पाहिलं आणि आता तेच गलिच्छ राजकारण ओबीसीच्या आरक्षणाच्या राजकारणात दिसत आहे. ते असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने कधीही असं म्हणालेलं नाही की आरक्षण देता येत नाही. माननीय सर्वोच्च न्यायालय टाइम अँड अगेन म्हणतंय की तुम्ही एक्झरसाइज न पूर्ण केल्यामुळे आरक्षण गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही घालवलेलं आरक्षण तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालवल्यासारखं तुम्ही डोकेफोडी करू नका. एक दुसरी गोष्ट, माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवाड्यांमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे छगन भुजबळ साहेब, आणि त्याच्यामुळे टूल म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाचा कुणीही वापर करायचा नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की आम्ही मेंढामस आरक्षण द्यावं की नाही द्यावं ह्याकरिता आम्ही देणार नाही. फक्त व्हायरस जे असतो, अल्ट्रा व्हायरस जसं मराठा आरक्षणामध्ये होता, त्या प्रकारचा व्हायरस तपासण्याचा अधिकार माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे आहे आणि उच्च न्यायालयाकडे आहे. त्यामुळं केवळ न्यायालयात जाऊन आपण काहीतरी न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे गुरुत्वाकर्षणाच्या तसं काहीतरी तोडून आणलं असं होत नाही. त्यामुळे शुद्ध राजकारणी लोक राजकारण करत आहेत, परंतु या देशाला, या राज्याला आणि सामान्य माणसाला वेठीस धरू नये एवढं मी लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतो आणि राजकारणी लोकांना रोखठोकपणे सांगतो. नक्कीच, अगदी सर, ही तुमची जी आक्रमक भूमिका आहे ती आज गरजेची बनली आहे. पण मुळात लोकांच्या समोर हा प्रश्न आहे, कारण हा फक्त ओबीसी बांधवांच्या वतीनं त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात विचारतोय की मग ओबीसी समाजाचा तिढा सुटणार कसा? राजकीय भूमिका स्वतःच्या स्वार्थाच्या दिसतात, ज्या प्रशासकीय दिसल्या पाहिजे होतात. न्यायालयीन लढे जे न्याय हक्कासाठी दिसले पाहिजे होते ते स्वतःच्या मर्यादा अधोरेखित करण्यासाठी लढाई असताना ओबीसी समाजाचा तिढा सुटणार कसा? तुम्ही काय सल्ले द्याल सरकारला आणि या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेला? हे लिडरशिप प्रमोशनच्या भानगडी आहेत, हे लिडरशिपच्या डॅमेज कंट्रोलच्या भानगडी आहेत. त्यानंतर मी समाजाचं नेतृत्व करतो असं म्हणणाऱ्या जात परीक्षण, जात नेतृत्व उभं करणाऱ्या या भानगडी आहेत आणि त्याच्यातून स्वतःचे मंत्रीपद आणि पद सांभाळण्याच्या भानगडी आहेत. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की संविधानिक तत्वावर तुम्ही याच्यावर चर्चा करा. कारण लक्षात, जेव्हा तुम्ही विशिष्ट समाज आरक्षणावर चर्चा करता, मग मराठ्यांचा असो किंवा इतर कुणाचे असो, त्याच्यामुळे तुम्ही मेजर बॅकवर्ड क्लासेसवर तर अन्याय करत नाही ना. तुम्हाला मी सांगतो की अहमदनगर मधली जी केस ह्या सगळ्या केसेस मधली महत्वाची केस ठरली. त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे पहिली रिझर्वेशनची केस आली. त्याच्यात 50%च्या वरची जी मर्यादा होती ती गेल्यामुळं अनुसूचित जमातीचं आरक्षण सुद्धा रद्द करण्यात आलं. त्याच्यावर का कोणी बोलत नाही? मुख्यमंत्री उद्धव का बोलत नाहीत? शरद पवार का मुख गिळून बसल्यासारखे शांत बसलेत? बसू नये, त्यांनी बोललं पाहिजे, त्यांचे दम दाखवला पाहिजे. त्यांनी जर अनुसूचित जमातीचं पेसाचं आरक्षण 50%च्या पुढे गेलं, आजही तुम्ही मला सांगा, म्हणजे तुम्हाला कळवळा कुणाचाच नाही, केवळ राजकारण करायचंय. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे स्पष्टपणे की रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये संविधान तज्ञांची भेट घ्या, संविधान तज्ञांशी बोला, पॉलिटिकल वकिलांशी बोलून हा मार्ग तुटणार नाही, माध्यमांसमोर बातम्या देऊन तुटणार नाही हा मार्ग.
त्यामुळं यांनी जे आहे की संविधानिक दृष्ट्या 50% आतली जर ही बाब असेल तर सार्वजनिक दृष्ट्या सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र घेतलं पाहिजे. पॉलिटिशियन लोकांना मला सांगा, यांनी बैठक बोलवली राजकीय लोकांची, राजकीय पुढाऱ्यांची, राजकीय पुढारी हे विषय सोडणार आहेत का? त्यांच्या संबंधित आहे का? त्यांनी किती संविधान विशेषज्ञांना बोलवलं, किती लोक पारंगत होते, किती लोक अभ्यासू होते? त्याच्यामुळं यांना करायचं काहीच नाहीये. यांना ढोल वाजवायचा आहे, यांना बजाते रो ठेवायचंय की आम्ही काहीतरी वेगळं करत आहोत. नक्कीच ही भूमिका आणि आक्रमकपणा अत्यंत महत्त्वाचा बनलाय आणि हाच अधोरेखितपणा लोकशाहीच्या निमित्तानं मांडायचा होता की ही गोष्ट राजकीय नेतृत्वाची नाही आहे तर सामाजिक नेतृत्वाची आणि न्यायाची आहे. धन्यवाद सर, ही तुम्ही भूमिका अत्यंत प्रखरपणे आणि परखडपणे मांडल्याबद्दल. आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते होते.